हॅलो एव्हरीवन. आज आपण संस्कृतच्या दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. तर धड्याचं नाव आहे व्यसनेन मित्र परीक्षा. हा लेसन जो आहे तो पण 2 ते 4 मार्कासाठी येतो. ह्याच्यावरती पण क्वेश्चन आपण जे पाठच्या धड्यामध्ये सांगितलेले त्याच टाईप मध्ये येतात. आद्य कृषक पृथुवैत्न्य म्हणजे संस्कृतमध्ये जे हे तुमचे धडे असतील ते सेम पॅटर्न नुसारच येतात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिला असेल संस्कृतमध्ये, तुम्ही जी पण लँग्वेज यूज करतात पेपर लिहायला, म्हणजे मराठी असेल तर मराठी, इंग्लिश असेल इंग्लिश मीडियम वाल्यांचं तर इंग्लिशमध्ये, जी मदर टंग लँग्वेज असते ती तुम्ही संस्कृतची उत्तर लिहायला यूज करायची असते. हे तर तुम्हाला माहिती आहे. तर एक क्वेश्चन 2 मार्कासाठी येतो. तर कधी कधी समजा 80 मार्काचा पेपर असतो संस्कृतचा, तर 2 क्वेश्चन्स मिनिमम मॅक्झिमम 2 क्वेश्चन येतात, मिनिमम 1 क्वेश्चन येतो. म्हणून 2 ते 4 हे वेटेज असतं या धड्याचं. ओके, तर 20 मार्क्सचा पेपर असेल तुमचा, तर पकडून जायचं की 2 मार्काचाच क्वेश्चन येतो, म्हणजे 1 क्वेश्चन येतो. तर आपण आता लेसनला सुरुवात करूया. धड्याचं नाव आहे व्यसनेन मित्र परीक्षा. तर आधी आपण स्टार्ट करूया इंट्रोडक्शन. हितोपदेशात् स्वोपदेशस्य कर्ता नारायण पंडितः। हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति। 1 मित्रलाभः, 2 सुहृद्भेदः, 3 विग्रहाः, 4 सन्धिः। ग्रन्थेऽस्मिन् पशुपक्षिणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधयन्ति। आता याचा मिनिंग काय होतो? तर हितोपदेश, हितोपदेश याचा अर्थ सांगते आधी. हितोपदेश हे शब्द तोडले आपण. हित आणि उपदेश. हित म्हणजे काय की कल्याण, चांगलं, कोणाविषयी तरी चांगलं विचार करणं. आणि उपदेश म्हणजे काय, शिकवण, मार्गदर्शन. मग हितोपदेशाचा अर्थ काय होतो, हिताची शिकवण किंवा चांगल्या जीवनासाठी केलेला उपदेश. तर इथे काय सांगतात, हितोपदेशाचे कर्ते नारायण पंडित आहेत. ह्यांनी 4 विभाग केले होते. तर पहिला होता मित्रलाभ, दुसरा होता शूद्रभेद, तिसरा होता विग्रह आणि चौथा होता संधी. तर ह्याचा अर्थ काय होतो, पहिला आहे मित्र कसा असावा, दुसरं मित्रामध्ये फूट कशी पडते, भांडण किंवा संघर्ष हे तिसरं, आणि चौथं आहे मित्र तह किंवा समझोता. म्हणजे काय की मित्र कसा असावा, चूक असेल तर त्याला चूकच बोलायला पाहिजे आणि बरोबर असेल तर त्याला बरोबर. आपण चूक करतोय आणि तरी पण तो आपल्याला पाठिंबा देणारा मित्र नको. समजा आपण काही चुकीचं करत असू तर तो आपल्याला सांगायला पाहिजे हे चुकीचं आहे, असा मित्र पाहिजे. हे नारायण पंडित यांनी सांगितलंय. ओके, तर आता आपण लेसनला स्टार्ट करूया. हा धडा ना खूप छान आहे. खरं तर ह्याच्यामध्ये ना प्राण्यांमध्ये म्हणजे हे आहे, संवाद आहे, पण खरा तर आपल्याला खूप मोठा संदेश देत आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या पॅरेग्राफला. अस्ति एकं चम्पकं नाम अरण्यम्, अरण्ये चित्रांगो नाम मृगः, एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म। एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः। क्षुद्रबुद्धिः नाम सः शृगालः स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम् ऐच्छत्। अस्तङ्गते सवितरि क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः। मृगशृगालो दृष्ट्वा काको अवदत्, सखे चित्रांग, कोऽयं द्वितीयः? मृगः अवरोध, जम्बुकोऽयम् अस्मत् सख्यम् इच्छति। काकः उपादिशत्, अकस्मादागन्तुना सह मित्रता न युक्ता। तदा कर्णे जम्बुकः सकोशम् आह, मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत्। यथायं मम बन्धुः तथा भवानपि। मृगः अब्रवीत्, अलं विवादेन वयं सर्वे आनन्देन एकत्र निवसामः। काकोनोक्तम् एवमस्तु। तर याचा मिनिंग काय आहे सांगते. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये चंपक नावाचे एक सुंदर जंगल होते. त्या जंगलात चित्रांग नावाचा एक हरिण
आणि काक नावाचा एक कावळा राहत होता. एका दिवशी चित्रांग जंगलात फिरत असताना त्याला शत्रुबुद्धी नावाचा एक कोल्हा दिसला. तो स्वार्थी होता. त्याने हरणाशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. कावळ्याने हरण्याला सांगितले अचानक भेटलेल्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये. पण हरिण म्हणाले, हा माझा मित्र आहे, आपण सर्वजण एकत्र आनंदाने राहूया. कावळ्यानेही त्याला मान्यता दिली. पुढच्या परिच्छेदात काय आहे ते वाचूया. किंचित् कालानन्तरं शृगालः मृगमवदत् वने अस्मिन् एकं सस्यपूर्णक्षेत्रमस्ति दर्शयामि त्वाम्। तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यमखदत्। तद् दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतिना पाशः योजितः। तत्रागतः मृगः पाशे बद्धः। सः अचिन्तयत् इदानीं मित्राणि एव शरणं मम। दूरात् तत् पश्यन् जम्बुकः मनसि आनन्दितः। सोऽचिन्तयत् फलितः मे मनोरथः, इदानीं प्रभूतं भोजनं प्राप्स्यामि। मृगस्तं दृष्ट्वा अब्रवीत्, मित्र छिन्दि तावन् मम बन्धनं त्रायस्व माम्। जम्बुकः दूरादेव अवदत्, मित्र दृढोऽयं बन्धः, स्नायुं निर्मितान् पाशानेतान् कथं वा व्रतदिवसे स्पृशामि। इत्युक्त्वा स समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः। प्रदोषकाले मृगन् विश्वन् काकस्तत्रोपस्थितः। मृगं तथाविधं दृष्ट्वा स उवाच, सखि किमेतत्? मृगेण उक्तं सहृद्वाक्यस्य अनादरात् बद्धोऽहम्। उक्तं च। अर्थ काय होतो ते सांगते. काही दिवसानंतर कोल्ह्याने हरिणाला सांगितले, जवळच एक हिरवे शेत आहे, मी तुला ते दाखवतो. त्यानंतर हरिण रोज त्या शेतात जाऊन पीक खाऊन लागले. ते पाहून शेत मालकाने एका दिवशी जाळे लावले. हरिण त्या जाळ्यात अडकले. तेव्हा हरिण विचार करू लागले, आता मित्रच मला वाचवते. दुरून ते पाहून कोल्हा मनात आनंदी झाला. तो म्हणाला, माझी इच्छा पूर्ण झाली, आता मला भरपूर अन्न मिळेल. तेवढ्यात कावळा आला. हरिणाने त्याला विनंती केली, मित्रा मला जाळ्यातून सोडव. कावळ्याने ही परिस्थिती झाडामागे जाऊन योजना आखली. तर इथे एक हे काय बोलणार तुम्ही त्याला, श्लोक आहे. खरं तर हा श्लोक आहे, पण ह्याचा खूप वेगळा पण मिनिंग आहे. खूप छान श्लोक आहे. श्लोक आहे का? सुहृदां हितकामानां यः शृणोति न भाषितं विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनन्दनः। या श्लोकचा अर्थ काय होतो? जो माणूस आपल्या हिताची इच्छा करणाऱ्या मित्राला सल्ला ऐकत नाही, त्यावर संकट येते आणि त्यामुळे त्याचे शत्रू आनंदी होतो. म्हणजे कावळ्याने खरं तर खूप चांगला सल्ला दिलेला त्याला, पण हरिणाने तो ऐकला नाही, म्हणून तो संकटात भेटला. समजा कावळ्याने दिलेला सल्ला हरणाने ऐकला असता तर तो अडकलाच नसता. करेक्ट ना? हेच या श्लोक मधून सांगतायत. तर आता आपण पुढच्या परिच्छेदाला सुरुवात करूया, जो लास्ट आहे, लेसनचा लास्ट परिच्छेद आहे. काकः अब्रवीत्, स वञ्चकः कास्ते, मृगेण उक्तं मन्मांसार्थं तिष्ठति एव। काकः उक्तवान्, उपायस्तत्त्वं चिन्तनीयः। अथ प्रभाते क्षेत्रपतिर्लघुडहस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः। तमालोक्य काकेन उक्तं, सखे मृग, त्वमात्मानं मृतवत् सन्दर्शय। वातेन उदरं पूरयित्वा पादान् स्तब्धीकृत्य तिष्ठ। यदाहं शब्दं करोमि तदा त्वमुत्थाय सत्वरं पलायिष्यसि। मृगस्तथैव स्थितः। क्षेत्रपतिना मृगः आलोकितः उक्तं च, आह, स्वयं मृतो असि। स मृगं बन्धनात् व्यमुञ्चत्। तदा काकशब्दं श्रुत्वा मृगः पलायितः। तमुद्दिश्य क्षेत्रपतिना शिष्टेन लघुडेन शृगालस्त्ववधत्। अर्थ काय होतो ते सांगते. कावळा म्हणाला, आता उपायाचा विचार करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी शेत मालकाला कावळ्याने हरिणाला सांगितले, मेले असल्यासारखे पडून राहा, मी आवाज करताच लगेच उठून पड. शेतमालकाला असे वाटले की हरिण मेला आहे, म्हणून त्याने जाळे सोडले. तेवढ्यातच कावळ्याने काव काव केली आणि हरिण ताबडतोब उठून पळून निघून गेला. शेतमालकाने हरिणाला मारण्यासाठी दगड फेकले, पण तो दगड झाडामागे लपलेल्या कोल्ह्यालाच लागला आणि कोल्हा जागच्या जागीच मरण पावला.
तर या स्टोरीमधून तुम्हाला काय समजलं? तर नेहमी खऱ्या मित्राचा सल्ला ऐकावा, अनोळखी व्यक्तीवरती लगेच विश्वास करू नये. त्याने आपल्याला समजा पहिल्या भेटीत जरी आनंद दिला तरी सुद्धा तो नंतर सुद्धा आपल्या हिताची चिंता करेल असं नाही ना. तर हाच बोध तुम्हाला या स्टोरीमधून भेटतो. तर तुम्ही ना प्रत्येक लेसन मध्ये जो बोध भेटतो ना तो पुस्तकाच्या वरती प्रत्येक धड्याच्या वरती लिहून ठेवायचा. कारण तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन येईल कोणत्याही धड्याचा तेव्हा एक छोटीशी ना प्रस्तावना लिहावी लागते. 2 पॅरेग्राफ मध्ये आन्सर लिहावं लागतं. तर त्यातला पहिल्या 2 लाईनी प्रस्तावनाच्या लिहायच्या नेहमी. त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे 2 पैकी 2 भेटत नाहीत जास्त करून, पण तरी सुद्धा इम्प्रेशन पडतं. तर थोडीशी 2 लाईनीची प्रस्तावना लिहायची, कोणी ही स्टोरी लिहिली ते लिहायचं, बोध काय मिळतो या स्टोरीमधून ते लिहायचं. ही एवढीच असते प्रस्तावना. नंतर जो क्वेश्चन सांगितलाय त्याचं आन्सर मराठी इंग्लिश मधून लिहायचं आणि प्रत्येक लेसनला करायचं. तर तुम्हाला मी इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये ट्रान्सलेट करून हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये बोध पण आहे, श्लोकचा अर्थ पण आहे, श्लोकचा अर्थ पण पाठ करायचा व्यवस्थित. बाकी काही नाहीये, अभ्यासक्रम आहे आणि हा लेसन इझी आहे. तुम्ही एकदा दोनदा ही स्टोरी ऐकलात किंवा एकदा वाचलात मराठी किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन की तुम्हाला लगेच समजून जाईल. इथे बघा 5 क्वेश्चन्स दिलेत, तर ह्यातला एखादा क्वेश्चन येतो.